श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात आणि या श्रावण महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलींवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे. यामुळे काय होईल तर मुलांचे सर्व दोष, विघ्न, संकटे, अडचणी संपेल, हट्टीपणा, चिडचिडपणा संपेल, त्यांची अभ्यासात प्रगती, नोकरीत यश, इच्छापूर्ती होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते. मग आपला मुलगा किंवा मुलगी लहान असो किंवा मोठी, पण प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी किंवा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे दुःख, संकट जे आहे तर ते येऊ नये. त्यामुळे प्रत्येक आई प्रयत्न करत असते. पण काय होतं, कधी कधी कुंडलीमध्ये दोष तयार होतात. कधी कधी त्या दोषांमुळे त्यांना यश मिळत नाही किंवा जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात किंवा आपण असं बघतो की मुलं सतत आजारी पडत असतात. आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या कोणत्याही वयाच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. खूप साधा सोपा आहे. फक्त एक गोष्ट ठेवा लक्षात की ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावेळेस ती पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज असते. त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते होत असतात. जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. आता श्रावणातील गुरुवारीच आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर बघा, गुरुवार जो वार आहे तर तो दत्तगुरूंचा वार आहे, त्याचबरोबर स्वामी समर्थांचा वार आहे, भगवान विष्णूंचा वार आहे आणि ज्या वेळेस आपल्या कुंडलीतील गुरुग्रह कुठेतरी कमजोर झालेला असतो त्यावेळेस आपल्याला यश जे आहे तर ते मिळत नाही. गुरुग्रह आपल्याला मान, प्रतिष्ठा, सुख, संपत्ती, ऐश्वर्य देण्याचं काम करत असतो. त्यामुळे एकदा की कुंडलीतील गुरुग्रह आपला मजबूत झाला तर आपल्याला कधीच कोणत्याच अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. त्यामुळे आपल्याला गुरुवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्हाला ह्या गुरुवारी नाही जमलं तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करा. त्याही गुरुवारी नाही जमलं तर त्याच्या पुढच्या गुरुवारी करा. तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. फक्त ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात ना त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता जर सपोज तुम्हाला गुरुवारी वेळ नसेल तर मग इतर कोणत्याही दिवशी पण तुम्ही जरी हा उपाय केला तरीही चालेल. सोमवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, पण त्या अगोदर घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये काही प्रमुख सेवा आवर्जून आपल्याकडनं झाल्या पाहिजे, कारण यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सर्व नष्ट होण्यासाठी मदत होत असते. ज्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण शिवलीलामृतचं पारायण करू शकता. जर पारायण करणं शक्य नसेल तर रोज शिवलीलामृतचा 11वा अध्याय पठण करा, विष्णू सहस्रनामचं पठण करा, रुद्राभिषेक भगवान शिवशंकरांवरती करायचा आहे. रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत पाणी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा. या सोप्या सोप्या गोष्टी ज्या वेळेस आपण करतो त्याचे जे खूप चांगले फायदे आहेत तर त्या आपल्याला अनेक अडचणींमध्ये येत असतात. त्यामुळे ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या करा. आपल्या घरामध्ये तुम्हाला जो महामृत्युंजय मंत्र आहे तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे. मुलांकडनं हा मंत्र जो आहे तर तो म्हणून घ्या. महामृत्युंजय मंत्राचं अभिमंत्रित पाणी तुम्ही मुलांना पिण्यासाठी देऊ शकता, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये जर एखादा आजार असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते. इतके प्रभावी असे हे उपाय जे असतात तर ते आपल्याला करायचे असतात. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा. तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. आता आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. काय होतं, कधी कधी मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आणि काय होतं की आपण मुलं जे आहेत तर ते अभ्यास करतात, परीक्षेसाठी जातात आणि जे काही अभ्यास केलेलं असेल तर सर्व ते विसरून जातात किंवा त्यांना नजर लागलेली असते. नजर जर लागली तर त्यांच्यामध्ये हट्टीपणा, चिडचिडपणा वाढतो, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, नोकरीमध्ये
नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, बाहेर शिक्षणासाठी जातात, पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तर पगार वाढ होत नाही किंवा मग लग्न जमण्यामध्ये अडचण येत असतात. अशा ज्या काही समस्या असतात ना, तर त्या सर्व समस्यांसाठीच तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता गुरुवारी काय करायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे. मग एक आसन द्यायचं, त्यावरती बसवायचं. जर घरामध्ये 2 मुलं असेल तर मग 2 मुलांसाठी सेपरेट तुम्हाला उतारा जो आहे तर तो करायचा आहे. आता उतार्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे ते बघा. एक प्लेट घ्या, त्यामध्ये तुम्हाला हळकुंड घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे हळकुंड नसेल तर मग त्याऐवजी हळद जरी घेतली तरी चालेल. हळकुंड किंवा हळद जी असते तर ती गुरुग्रहाचं प्रतीक असते. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहे आणि 4 ते 5 तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची आहेत. अशा पद्धतीने हे सर्व साहित्य जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर मुलांना बसवायचं आहे, जमिनीवरती बसवा. त्यानंतर पूर्व पश्चिमेकडे तोंड करून मुलं बसतील अशा पद्धतीने बसवायचं. नंतर मग काय करायचं, मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या हातामध्ये घेऊन 7 वेळेस उतरवायच्या आहे. उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही संकट, विघ्न, दोष, अडचणी आहेत तर ते सर्व नष्ट झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि 7 वेळेस या वस्तू उतरवायच्या आहे. त्यानंतर ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आणि हे सर्व साहित्य त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. आणि पिंपळाच्या झाडापाशी तिथे नमस्कार करून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू जे आहे तर ते निवास करत असतात. अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो या दिवशी करायचा आहे. तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता, पण आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. खरंच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. यानंतर आपल्याला मुलांसाठी घरामध्ये काही सेवा करून घ्यायच्यात, मुलांकडनं तुम्ही करून घेऊ शकता. गणपती अथर्व शीर्षमचं पठण जे आहे तर ते मुलांकडनं तुम्ही करून घेऊ शकता. जर मुलांना वाचता येत नसेल तर मुलांच्या डोक्यावरती तुम्ही स्वतः हात ठेवायचा आहे आणि तुम्ही पठण करायचं. आणि त्याचबरोबर घरामध्ये ओम गण गणपते नमः या मंत्राची सुद्धा मुलांकडनं 1 माळ जप या श्रावण महिन्यामध्ये रोज मुलांकडनं करून घ्या. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तुम्हाला मुलांकडनं पठण करून घ्यायचं आहे. या मुलांच्या विकासासाठीच्या खूप महत्त्वपूर्ण सेवा असतात. या सेवा जर मुलांना आल्या तर नक्कीच त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं. अर्थात बघा, कष्टाला पर्याय नसतो, पण आपल्या कष्टालाही आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात. ज्या वेळेस आपण हे सर्व करतो, हे उपाय करतो, ह्या सेवा करतो, त्यावेळेस आपल्याला खूप काही मिळतं असं नाही, पण मनाला शांती मिळते की अरे हो, माझ्या मुलाला तो इतकं कष्ट करतोय तर त्या प्रमाणामध्ये त्याला नक्कीच यश जे आहे तर ते मिळालेलं आहे. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. खरंच बघा, तुम्हाला याचा खूप छान अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही. मुलांना जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलं खूप आजारी पडत आहेत तरीही तुम्ही ह्या सेवा जे आहेत त्या करा, उपाय करा, त्यावेळेसच तुम्हाला अनुभव येईल. बघा, कोणताही ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस तो फक्त एकदा केला, 2दा केला तर त्याचा फरक आपल्याला लगेच जाणवत नाही, पण ज्यावेळेस वारंवार आपण सेवा करतो, वारंवार उपाय करतो त्यावेळेस त्याचा फरक जो आहे तर तो आपल्याला नक्की जाणवत असतो. कारण जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होण्यासाठी थोडाफार टाईम जो आहे तर तो आपल्याला पाहिजे असतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जोडलेले राहा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.